आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मधील हे 3 गुणांचं प्रकरण. यामध्ये आपण पाहणार आहोत की आपत्ती म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. चित्रात दाखवल्याप्रमाणे काही आपत्ती या नैसर्गिक असतात तर काही या मानवनिर्मित असतात. अशी घटना की ज्यामुळे अगदी अचानकपणे म्हणजेच आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व वित्तहानी होते. द नॅचरल ऑर मॅन मेड सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी इज कॉल्ड डिझास्टर. या आपत्तीचे प्रकार आहेत भूभौतिक म्हणजेच जिओफिजिकल, जैविक बायोलॉजिकल आणि मानवनिर्मित आपत्ती मॅन मेड डिझास्टर. यातील पहिली आपत्ती म्हणजे भूभौतिक आपत्ती जिओफिजिकल डिझास्टर, ज्यामध्ये पुन्हा 2 उपप्रकार येतात. ते म्हणजे भूगर्भीय जिओलॉजिकल, ज्यात भूकंप म्हणजेच अर्थक्वेक, ज्वालामुखी जो चित्रात दाखवलेला आहे त्याला आपण वोल्कॅनो असं म्हणतो, जलप्रलय फ्लडिंग हे जिओलॉजिकल म्हणजेच भूगर्भीय आपत्तीमध्ये येतात. तर वातावरणीय आपत्ती ॲटमॉस्फेरिक डिझास्टरमध्ये चित्रातील चक्रीवादळ, सायक्लॉन किंवा दुष्काळ, ड्राऊट, बर्फवृष्टी म्हणजेच स्नोफॉल यांचा समावेश होतो. जैविक आपत्ती बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य या 2 आपत्तींचा समावेश होतो. वनस्पतीजन्य आपत्तीमध्ये येणारं उदाहरण म्हणजे वणवा फॉरेस्ट फायर, तर प्राणीजन्यमध्ये येणारं उदाहरण जे सद्यस्थितीमध्ये आपण अनुभवतोय तो म्हणजे कोरोनासारखा संसर्गजन्य विषाणू. आपत्तीच्या प्रकारांमधली तिसरी आपत्ती आहे ती म्हणजे मानवनिर्मित आपत्ती मॅन मेड डिझास्टर, ज्यात अनाकलनीय म्हणजेच अननोन आणि इंटरनॅशनल म्हणजे हेतुपुरस्सर अशा 2 आपत्ती आहेत. अननोन अनाकलनीयमध्ये विषारी वायू गळती, पॉयझनस गॅसेस किंवा अणु चाचण्या म्हणजेच ॲटॉमिक टेस्ट. या पहिल्या चित्रामध्ये चेर्नोबिल रशिया येथे घडलेली अणुभट्टीतील घटना दाखवली गेलेली आहे. तर इंटरनॅशनल हेतुपुरस्सर या आपत्तीमध्ये युद्ध, वॉर, बॉम्बस्फोट आणि दहशतवाद, टेररिझम यासारख्या आपत्तींचा समावेश होतो. दिलेल्या विधानावरून आपत्तीचा प्रकार ओळखा. नेम द टाईप ऑफ डिझास्टर्स फ्रॉम द गिवन स्टेटमेंट. इथे दिलेले विधान आहे की 26 जुलै 2005 रोजी संपूर्ण मुंबई काही तासात जलमय झाली होती. आत्ता आपण पाहिलेल्या आपत्तीच्या प्रकारानुसार या विधानाचा या आपत्तीचा समावेश होईल तो म्हणजे भूभौतिक आपत्ती जिओफिजिकल डिझास्टर. उदाहरण दुसरे, सन 2020-21 संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त आहे. अर्थातच हे उदाहरण आहे जैविक आपत्ती म्हणजेच बायोलॉजिकल डिझास्टरचं. तिसरे उदाहरण, रशियातील चेर्नोबिल अणुभट्टी स्फोटामुळे झालेल्या किरणोत्सार गळतीच्या परिणामांना आजही तेथील लोकांना सामोरे जावं लागत आहे. मागच्या एका घटकामध्ये आपण हे चित्रासहित पाहिलेलं आहे आणि ही आपत्ती आहे मानवनिर्मित आपत्ती मॅन मेड डिझास्टर. दिलेली आपत्ती कोणती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ही आपत्ती आहे रेल्वे अपघात, रेल्वे ॲक्सिडंट. या रेल्वे अपघातामुळे होणारे परिणाम जे आहेत ते आपल्याला स्पष्ट करायचे. एक्सप्लेन द व्हेरियस इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर ऑफ रेल्वे ॲक्सिडंट. पहिल्या परिणामाचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे. पहिला परिणाम आहे सामाजिक परिणाम, सोशल इफेक्ट. समाजावर अर्थातच रेल्वे अपघाताचा परिणाम काय होईल तर वाहतूक खोळंबून प्रवाशाचे हाल होतील. पॅसेंजर्स आर ट्रबल ॲज द रेल्वे ट्रॅफिक इज डिस्टर्ब. प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर मॅनेजरियल या इफेक्टमध्ये या परिणामामध्ये अर्थातच रेल्वेच्या व्यवस्थेवर ताण पडणार आहे. द रेल्वे डिपार्टमेंट विल हॅव स्ट्रेस अँड द टाईम टेबल विल कोलॅप. वैद्यकीय परिणाम मेडिकल इफेक्ट, प्रवासी जखमी होतील तर काही मृत्यू देखील पडतील. द पॅसेंजर्स इन द ट्रेन डाय ऑर सफर फ्रॉम सिरियस इंजरीज. आर्थिक परिणाम इकॉनॉमिक इफेक्ट काय असेल तर रेल्वेच्या मालमत्तेचे अपघातामुळे नुकसान होणार आहे. रेल्वे सफर ह्यूज फायनान्शियल लॉस.
आता या घडलेल्या आपत्ती ज्या आहेत त्या आपत्ती टाळणे किंवा आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आणि त्यासाठी क्षमता मिळवणे यालाच आपण आपत्ती व्यवस्थापन असं म्हणणार आहोत. डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर्स ऑर मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट ऑर ॲट लीस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट. आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही 4 उद्दिष्टे लिहा. ऑब्जेक्टिव्ज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. यातलं पहिलं उद्दिष्ट म्हणजे आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. डिस्प्लेसमेंट ऑफ ह्युमन लाईफ सफर्ड फ्रॉम डिझास्टर. जीवनावश्यक वस्तूंचा आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करणे आणि हा पुरवठा केल्यानंतर त्यांची आपत्ती जी आहे त्या आपत्तीनंतर होणारं दुःख दूर करणं. सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज टू पीपल अफेक्टेड इन डिझास्टर. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. रिहॅबिलिटेशन ऑफ डिझास्टर व्हिक्टीम. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. टू रिस्टोअर ऑर सेव्ह ह्युमन लाईफ. आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा पद्धतीची झळ पोचणार नाही किंवा असल्यास त्याची तीव्रता कमी पोचेल याची काळजी घेणे. टू टेक प्रोटेक्टिव्ह मेजर्स टू रिड्यूस द इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर इन द फ्युचर. या 5 उद्दिष्टांपैकी कोणतीही 4 उद्दिष्टे तुम्हाला लिहिता येतील. नोव्हेंबर 20ला आलेला हा एक प्रश्न. क्लासिफाय द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इंटू प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. खालील कृतींचे आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्ती पश्चात व्यवस्थापन असे वर्गीकरण करा. आयडेंटिफाईंग द प्रो डिझास्टर एरियाज. आपत्तीग्रस्त भूभागाची ओळख करून घेणे. याचे उत्तर असेल प्री डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्तीपूर्व व्यवस्थापन. यामध्ये याचा समावेश असणार आहे. क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर. आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे. म्हणजे आपत्तीनंतरच आपल्याला हा नियंत्रण कक्ष निर्माण करता येणार आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती पश्चात. पश्चात म्हणजे नंतरचे व्यवस्थापन. पार्टिसिपेशन ऑफ लोकल पीपल सेव्ह फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प टू व्हिक्टीम. वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारे मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे. उत्तर पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती पश्चात व्यवस्थापन. तर चौथा आहे गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेणे. प्रशिक्षण हे घटनेपूर्वी घेतलं जातं त्यामुळे प्री डिझास्टर मॅनेजमेंट असे त्याचे उत्तर असणार आहे. आपत्तीपूर्व व्यवस्थापन. दिलेली 2 चित्र ए आणि बी, अ आणि ब यांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इथे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे की ही चित्रे कोणत्या आपत्तीची आहेत. विच डिझास्टर्स आर शोन इन धिस इमेजेस. अ हे चित्र भूकंपाचं आहे म्हणजेच अर्थक्वेक. तर ब हे चित्र आगीचं म्हणजे फायरचं आहे. यातील दुसरा प्रश्न आहे की अ या आपत्तीच्या वेळी तुम्ही कोणती प्राथमिक काळजी घ्याल. विच प्रायमरी प्रिकॉशन्स विल यू टेक इन केस ऑफ डिझास्टर शोन इन ए. भूकंपाच्या वेळी आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे. तर सैरावैरा न पळता आहे त्या जागी शांतपणे उभे राहणे. डू नॉट हेल्टर स्केल्टर बी काम. जमिनीवर किंवा टेबल पलंग याखाली स्वतःला झाकून घेणे. हाईड बिलो द टेबल ऑर कॉट. मेन स्विच बंद करणे. स्विच ऑफ दी पॉवर सप्लाय. मेणबत्ती काडेपेटी कंदील यांचा वापर न करता टॉर्च वापरणे. यूज टॉर्च इफ नेसेसरी इन्स्टेड ऑफ लॅम्प्स बर्निंग फॉसिल फ्युएल्स. घराबाहेर आपण जर असू तर आहे त्या वाहनातच थांबणे. स्टे इन द व्हेकल इफ इन जर्नी. त्याचप्रमाणे रस्त्यावर असताना इमारती झाडे किंवा विजेचे खांब यांच्याजवळ न थांबणे. डू नॉट स्टॉप नियर बिल्डिंग ट्रीज ऑर इलेक्ट्रिक पोल्स. ब या आपत्तीमुळे जखमी झालेल्या व्यक्तींना कोणकोणते प्रथमोपचार दिले जातात. विच टाईप ऑफ फर्स्ट एड इज ऑफर्ड टू द इंज्युअर्ड पीपल इन डिझास्टर बी. आगीत सापडलेल्या व्यक्तीच्या कपड्यांनी जर पेट घेतला असेल तर त्यावर पाणी टाकणे
इफ फायर इज कॉट बाय क्लॉथिंग ऑफ विक्टीम, डाउज इट विथ वॉटर. जखम झालेला त्याचा जो भाग आहे तो पाण्याने स्वच्छ धुणे. वॉश द बर्न वाउंड्स विथ क्लीन वॉटर. त्याला पाणी पिण्यास देणे. ऑफर वॉटर टू ड्रिंक. निर्जंतुक द्रावणात मऊ कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसणे. क्लीन द वाउंड विथ अँटीसेप्टिक सोल्युशन. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकणे. कवर इट विथ क्लीन ड्राय बँडेज. आणि ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे. कॉन्टॅक्ट द डॉक्टर. जुलै 19ला आलेला हा एक प्रश्न की तुम्ही राहत असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली आहे तर बचावासाठी कोणते उपाय कराल. द बिल्डिंग इन विच यू आर रेसिडिंग हॅज कॉट फायर ऑन द ग्राउंड फ्लोअर. व्हॉट नेसेसरी रेस्क्यू स्टेप्स विल यू टेक. याचे उत्तर असेल, इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागलेली असल्याने इमारतीबाहेर पडण्याची घाई करणार नाही. तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून बोलावेन. आजूबाजूच्या लोकांना हाका मारून सतर्क करेन. नाकावर आणि तोंडावर भिजवलेला ओला कपडा ठेवेन आणि दुसऱ्यांना देखील तसे करायला सांगेन, म्हणजे कोणी धुरामुळे गुदमरून जाणार नाही. इमारती बाहेर पडण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा मार्ग शोधेन. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न करीन. आता हा प्रथमोपचार म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय फर्स्ट एड? प्रथमोपचार म्हणजे अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळे आपदग्रस्तास वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ दिलेली जरुरीची उपाययोजना. अँड इमिजिएट हेल्प गिवन टू सिक ऑर इंजर्ड पर्सन अंटिल फुल मेडिकल ट्रीटमेंट इज अवेलेबल इज कॉल्ड अ फर्स्ट एड. प्रथमोपचाराचे उद्देश, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड, म्हणजेच प्रथमोपचार एखाद्या व्यक्तीला का करण्याची आवश्यकता भासते, तर प्रथमोपचारामुळे आपण त्याला तात्काळ उपाय जे आहेत ते देत असतो. टू गिव्ह ट्रीटमेंट इमिजिएटली. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आपदग्रस्तांना उपचार केल्यास त्याची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करता येतो. त्याचप्रमाणे त्याला दुखापतीपासून आराम देता येतो आणि याच्यामुळे कदाचित वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी त्याचा जीव वाचण्याची शक्यता ही अधिक होऊ शकते. प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक साहित्य, नेसेसरी मटेरियल्स इन फर्स्ट एड बॉक्स, जे या चित्रामध्ये ग्लोव्ज किंवा ॲडेसिव्ह टेप्स, बँडेज, गॉज रोल अँड पॅड्स, कोल्ड पॅक, इलॅस्टिक बँडेज किंवा थर्मामीटर, सेफ्टी पिन, ट्रँग्युलर बँडेज, अँटीसेप्टिक वाईप्स, सीझर अशा पद्धतीने या चित्रामध्ये दाखवलेले आहेत. पण त्याचबरोबर आपण या पुढील पद्धतीने सुद्धा यांची नावं जी आहेत ती लक्षात घेणार आहोत, कारण नोव्हेंबर 20ला हा प्रश्न परीक्षेला आला होता. या आवश्यक साहित्यामध्ये आहे बँडेज पट्ट्या, बँडेज स्ट्रिप्स ऑफ डिफरंट साईज, कापूस, मेडिकेटेड कॉटन, रबरी हातमोजे, हँड ग्लोव्ज, साबण, अँटीसेप्टिक म्हणजेच डेटॉल किंवा सॅव्लॉनसारखे, थर्मामीटर, पेट्रोलियम जेली, कात्री आणि छोटी विजेरी म्हणजेच टॉर्च यांचा या प्रथमोपचार पेटीमध्ये समावेश असणार आहे. प्रथमोपचार देण्याबरोबरच अजून एक भाग म्हणजे तो आपण अनुभवला असेल की शाळेमध्ये बऱ्याचदा आगीचे प्रात्यक्षिकं जी आहेत, आग कशा पद्धतीने विझवायची याची प्रात्यक्षिकं दाखवली जातात. या प्रात्यक्षिकामुळे आपल्याला प्रत्यक्ष आग लागल्यानंतर कोणती खबरदारी घ्यायची याची जाणीव जी आहे, याचा आभास जो आहे तो निर्माण होतो आणि यालाच अभिरूप सराव किंवा मॉक ड्रिल असं म्हणतात. इथे काही महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, इम्पॉर्टंट हेल्पलाईन्स दिलेले आहेत, ज्यामध्ये पोलीस 100, अग्निशामक दल 101, आपत्ती नियंत्रण कक्ष 108, रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स 102 आणि मुलांसाठी असणारी हेल्पलाईन जी आहे 1028 1028. पुढील आपत्तीत काय कराल ते सांगा. हाऊ विल यू फेस द गिवन डिझास्टर. आता ही आपत्ती कोणती आहे, तर गॅस सिलेंडर गळतीने विषारी वायू पसरत आहे. देर इज गॅस लिकेज फ्रॉम द LPG सिलेंडर. मग यात आपली पहिली कृती कोणती असणार आहे, तर प्रथम घराच्या खिडक्या व दरवाजे उघडू. फर्स्ट अँड फॉरमोस्ट द विंडोज अँड डोअर्स विल बी ओपन इमिजिएटली.
गॅस एजन्सीमध्ये फोन करून त्यांच्या दुरुस्ती करणाऱ्या माणसाला बोलावून घेऊ. वी शॅल कॉल दी गॅस एजन्सी कस्टमर केअर डिपार्टमेंट फॉर हेल्प. घरात दिवे पेटवणार नाही आणि इलेक्ट्रिकल उपकरणे देखील बंद ठेवू. द लाईट्स अँड दी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट विल नॉट बी टर्न ऑन टू अवॉइड द ॲक्सिडंट. दिलेल्या चिन्हसंकेतांचा अर्थ सांगा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात. आयडेंटिफाय द गिवन सिम्बॉल्स विच डिझास्टर्स मे ऑकर इफ द सिम्बॉल्स आर इग्नोर. इथे पहिले चिन्ह सिम्बॉल आहे ते म्हणजे स्फोटकाचे, एक्सप्लोजिव्ह. अशा पदार्थांचा जर स्फोट झाला तर जीवितहानी आणि वस्तूंची हानी म्हणजेच वित्तहानी होऊ शकते. If explosion of these material occur, there would be a major disaster causing great loss of life and property. दुसरे चिन्ह आहे ज्वलनशील म्हणजेच फ्लेमेबल वस्तूंचं. पेट्रोलसारख्या वस्तू पटकन पेट घेऊ शकतात, त्यामुळे त्या काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे ठरते. फ्लेमेबल मटेरियल्स कॅन कॅच फायर इझिली. दे कॅन कॉज हजार्ड बाय बर्निंग. ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडायझिंग. पोटॅशियम परमॅंगनेटसारखे असे रासायनिक पदार्थ जे पटकन ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात, ते जर कपड्यावर पडले तर कपडे पेट घेऊ शकतात. इफ केमिकल सबस्टन्सेस लाईक पोटॅशियम परमॅंगनेट फॉल्स ऑन द क्लॉथ, द क्लॉथ्स मे कॅच फायर. सांद्रीभूत म्हणजेच कॉम्प्रेस मटेरियल. उदाहरणार्थ LPG आपला जो गॅस आहे जो टाक्यांमध्ये ठासून भरला जातो, आणि असे हे पदार्थ जर चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले तर स्फोटासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. कॉम्प्रेस सबस्टन्सेस आर फील अंडर प्रेशर इन सम कंटेनर. इफ मिसहँडल दे कॅन कम आउट ऑफ द कंटेनर बाय बर्स्टिंग इट ओपन अँड कॉज सम इंजुरीज. क्षरणकारी म्हणजेच करोजिव्ह. याचा अर्थ हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा सल्फ्युरिक आम्ल यासारखे पदार्थ ज्यांच्या संपर्काने त्वचा, डोळे, श्वसनमार्ग इत्यादींची वेगाने हानी होऊ शकते. जस्ट टचिंग और स्मेलिंग ऑफ सच सबस्टन्सेस मे कॉज इंजुरीज टू स्किन, आईज, रेस्पिरेटरी पॅसेजेस. विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिक सबस्टन्सेस ज्यांची चव घेणं किंवा त्यांचा वास घेणं अशा क्रिया केल्यास आपल्या जीवावर बेतू शकते. टू टेस्ट और स्मेल अ टॉक्सिक सबस्टन्सेस कॅन लीड टू डेथ. विक्षोभक म्हणजेच इरिटंट सबस्टन्सेस ज्यांच्या जास्त काळपर्यंत संपर्कात राहिल्यास. विक्षोभक इरिटंट म्हणजे घरात वापरला जाणारा फिनाईल जे आहे त्या फिनाईलसारखे पदार्थ ज्याच्या जर आपण जास्त काळ संपर्कात राहिलो तर त्वचारोग किंवा दमा यासारखे आजार होऊ शकतात. स्पेशली आय, स्किन आर अफेक्टेड बाय कॉन्टॅक्ट विथ these सबस्टन्सेस. पर्यावरणाचा नाश करणारे पदार्थ, एन्व्हायरमेंटली हजार्डस सबस्टन्सेस. प्रदूषित पदार्थ हे हवा, पाणी किंवा भूमी प्रदूषण करणारे असल्याने पर्यावरणाचा नाश होतो. आणि आपल्याला कल्पना आहे की पर्यावरणाचा नाश हा शेवटी मानवावरच विपरीत परिणाम घडवून आणतो. एअर, वॉटर और सॉइल कॅन बी पोल्युटेड ड्यू टू सच पोल्युटन्स. When environment is affected, the harmful effects come back to human species. आरोग्यास घातक असणारे पदार्थ ज्यांना आपण हेल्थ हजार्ड असं म्हणतो. उदाहरणार्थ बऱ्याचदा सिगरेटच्या पाकिटांवर असं चिन्ह जे आहे ते आपल्याला दिसून येतं. आरोग्यास घातक असणाऱ्या पदार्थांमुळे विषबाधा होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो. Materials marked with health hazard can cause severe toxicity. अशा रीतीने डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाचा इथे शेवट होतोय. थँक्स फॉर वॉचिंग. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.